हे राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम राम सीता राम राम नर्मदे हर. सीता राम. ते साधू महात्मा सगळ्यांना गुलाबजामच्या वाट्या भरून देतात. साजूक तुपातले गुलाबजाम आहेत बरं, हो का, स्वतःच्या हाताने देतात. आणि साजूक तुपातले गुलाबजाम भोजन प्रसादी अतिशय सुंदर आणि सुरेख त्यांच्याकडे, खूपच जबरदस्त आहे. हे आमवाले बाबा आहेत, हनुमान टेकडे. आणि साधूच्या कुठल्याही होता तो परिक्रमावासींनी साधूच्या आश्रमामध्ये थांबावं मग असेल तर तेव्हा सगळे गुलाबजाम खातात. आणि मोठ्याले गुलाबजाम आहेत का, छोटे नाहीत ते. आमवाले बाबा ते काय साधूंना आवडत नाही ना. ओय बाजूला वा अकोलेवाले. आणि साधूला आवडत नाही त्यांचे फोटो काढलेले, पण आता मी लांबून काढतोय, खूप लांबून झूम करून काढलेले. तर नर्मदे यांनी काय बनवला आहे स्वयंपाक, त्यांना इतकं आवडतं. इथे जेवायला बसते बघायला. यांनी जेवण अतिशय खूप सुंदर भोजन प्रसादी साजूक तुपातली बनवली होती. ये आम वाले बाबा है और इनका बोलने का तरीका और इतना बढ़िया है महाराज जी, क्या बोले हम. साधू साधू असतो. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, साधू तोची ओळखावा देव तेथेच जाणं. ते काय कुणाचं काम आहे का साधू होण्याचं. एक जरी माणूस चुकला तरी ते घेऊन येतात, तेव्हा गाडी घेऊन आहे का लगेच. नर्मदे हर, नर्मदे हर. साधू महात्मा होणं एवढं सोपं नाही. आणि त्याच्या अंगी काय गुण असावे लागतात, ते हे गुण असावे लागतात. आलं लक्षात तुमच्या. नर्मदे हर, नर्मदे. स्वतः लंगोटी लावतील पण लोकांना जाखायला देतील. साधू म्हणजे साधी गोष्ट नाही. साधू म्हणजे ज्यांनी काहीतरी साध्य केलेलं आहे, जो सावध आहे, सजग आहे. नर्मदे हर. हे टोक पण गाव आहे. आणि मागचं गाव कुठलं होतं, त्या दोन गावाच्या मध्ये हा आश्रम आहे. छोटं आहे, हनुमान मंदिर आहे छोटं, पण सेवा अप्रतिम आहे. मला आवडलेल्या आश्रमापैकी हा एक आश्रम आहे. नर्मदे हर. काय पाहिजे ते मिळेल, काय पाहिजे ते मिळेल. फक्त साधूच्या सानिध्यात राहायला पाहिजे. नर्मदे हर. बघा किती आनंदी मूर्ती. नर्मदे हर. हे आहेत आमवाले बाबा. आणि आत्ता आम्ही थांबलो यांच्याकडेच. इथे हनुमान मंदिर आहे. आणि तुम्हाला काय सांगू, आज आमची जेवणाची परवडते बघा, समोरून तिकडे चाललेले ते. आमच्या जेवणाचे बघा, त्यांनी गुलाबजाम आणून दिलेत मोठी मोठी. ही वाटी छोटी नाही आहे, खूप मोठी बघा. आणि मागं पितांबरी गाव आहे, त्या गावात आम्ही जाणार होतो पण जायला जमलं नाही. अशासाठी जमलं नाही तर तिथं 5-6 जण गेले, महाराष्ट्रातलीच होती. मग त्यांचं ते राहणं लय गच्च्यासारखं असतं, त्यामुळे नाही गेलं त्यांच्यामध्ये. आपण म्हणलं आपण पुढं निघून जाऊ. पुढच्या गावात आलो, एक मोठा आश्रम आहे, तिथं जायचं होतं. तिथे गावाले म्हणजे तिथं काही एवढी जास्त सुविधा होत नाही. मग पुढं म्हणजे एक छोटंसं हनुमान मंदिर तिथं जातं. आम्ही हनुमान मंदिरात आलो. अतिशय तर काय सांगू तुम्हाला, हे गुलाबजाम इतके टॉप क्वालिटीचे गुलाबजाम आहेत नाही. हो 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 का, तुपातले आहेत, इथे बनवलेले. वा बघा, 12 पावणे 11:15 वाजलेत आम्हाला इथे यायला. नर्मदे हर. आणि खूप सुंदर, अतिशय सुंदर. हो का, हे ते महाराज हो का, हे आमवाले बाबा. ते फक्त लंगोटावर असतात, हे नाही, हे अकोल्याचे येते.
मध्ये अतिशय सुंदर गुलाबजाम महाराज. तुम्ही हाय कुठं नाद करायचा. और देखो मैंने सुना उनकी पत्नी उनसे ज्यादा महान थी. हो वो विश्वकर्मा जी आए, बोले तुम्हारा घर सुधारना है, बोले नहीं, ये पड़ोस का क्या होगा, गांव का क्या होगा, गांव सुधारो. बताओ कि उनकी महिला को देखो. बहुत बहुत बहुत. और भगवान को वो जो विश्वकर्मा थे उन्होंने कृष्ण को कहा कि ये माई तो ऐसा बोल रही है कि हमारा घर मत सुधारना, यदि इनका नहीं सुधरे तो जाओ तुम, भगवान को बोल दो. तो पूरी नगरी को बना दी. पूरी नगरी बना दी. क्या वृंदा पुरी. हाँ. वाइफ का नाम वृंदा था. हाँ हाँ. सदामाजी. सदामाजी. वृंदा पुरी. नर्मदे. हम नाम सुन के काशी से हम मिलने आ गए. हाँ हाँ. और ये तो ऐसी महिला है. हाँ. फिर उन्होंने कहा कि चलो अब इतनी दूर आ तो गए, पता लगाए लड़ाई किस बात की हो रही. हाँ. तो उन्होंने पूछा कि भाई लड़ाई किस बात की हो रही है, और बोले इनने कंडे चुरा ली मेरे. अच्छा. जनाबाई ने. जनाबाई. एक महिला दूसरी बोल रही इसने मेरे कंडे चुरा लिए. हाँ. तो निर्णय कौन करे? हाँ अच्छा हो गया आप आ गए. तो अच्छा रहा आ गए. उन्होंने कहा भाई हम नहीं कर सकते, राजा को बुलाना पड़ेगा. राजा के 2 दूत आए, पकड़ के दोनों भाई उनको उनके पास ले गए राजा के दरबार में. राजा ने पूछा भाई लड़ाई किस बात. हाँ. उन्होंने कहा कि जनाबाई बोल रही है उसने कंडे चुरा लिए, वो भाई बोल रही है कंडे चुरा लिए. कंडे लाओ. कंडे लाए, दोनों सेम. जनाबाई के कंडे वैसे ही, वो भाई के हाँ. वैसे. राजा भी चकित. अच्छा अभी आए. राजा ने कहा कि भाई हम आइडेंटिफाई नहीं कर पा रहे कि कंडे किसके हैं, अब आप ही बताओ. जनाबाई ने कहा कि हम भगवान विट्ठल की सेवा करते हैं, जब कंडे थापते थे तो छाप मारते थे, और जिसमें आवाज आ जाए विट्ठल की वो हमारा. ओहो हो. सुना है हमने, अभी याद आ और रहा है. फोड़ क्या आवाज आए, बोले महाराज कंडा फोड़ो, कान में आप आवाज सुनो, यदि जय विट्ठल की आवाज आए कंडा मेरा, नहीं आया तो इसका. 50 कंडे तोड़े तो ज्यादा विट्ठल की आवाज है. तुलसीदास देखते रहे, पाँव पकड़ लिए बराबर. कि मेरी यात्रा सफल होगी. इतनी महिमा होती है हाँ. संतों की. उन्होंने कहा कि कंडे में आवाज है जय विट्ठल, जय विट्ठल. क्या है, जब भगवान की इतनी भगत थी, कोई भी काम करे तो छापा मारती थी कि जय विट्ठल. लेकिन भगवान कान से बोलते. बघा पांडुरंगाचं किती हे इकडे वो नर्मदे. फिर वो जब जाने लगे तुलसीदास, तो जनाबाई ने कहा कि आप इतने बड़े संत हैं, नहीं आपका नाम सुना. तो तुलसीदास बताते हैं सर कहानी में कि तुलसीदास ने कहा कि हमारी इच्छा है कंडा ले जाए हम. अच्छा. हाँ. इसमें भगवान की आवाज आ रही, हमने इतनी तपस्या करी, हमको तो भगवान नहीं मिले, और आप निर्मोही और बिना उससे बराबर. भगवान को गोबर में वास कर. बताते हैं ऐसा कि वो जो ले गए, तो आज भी काशी में कंडे के रूप में वो भगवान है. हाँ. और वहाँ आज भी आवाज आती है उस कंडे से. अच्छा. हाँ. काशी विश्वनाथ. हाँ. तो कंडा का जो रहता है ना, हाँ हाँ. तो भगवान का अंश वहाँ तक पहुँच गया, तो जब भी तुलसीदास आवाज करते सुनने के लिए कंडा फोड़ते हैं वहाँ. पांडुरंग हरी रामकृष्ण हरे विठ्ठला गोविंद. नर्मदे. नर्मदे यार. महाराज जी ये चाय पीने को आए इधर और बोलते हैं चाय दे दो हमको महाराज जी. नर्मदे यार. ये आम वाले बाबा. हाँ कौन है? नहीं ये वीडियो बन रहा है. अच्छा. और ये आम वाले बाबा, ये सबको चाय पिला, जब चाहे तब, जब चाहे तब, जो चाहे वो मिले. नर्मदे. अभी 5-6 लोग आए चाय पीने के लिए. नर्मदे. आप किधर से आ रहे हैं? आज आए हम. रात को कहाँ रुके थे महाराज? नहीं बहुत दूर. नहीं, इस तरफ से ओंकारेश्वर तरफ. हाँ ओंकारेश्वर से आए. अभी 1.5 महीना हो गया आज. 1.5 महीने में आई. तो उस तरफ से आ गए. हाँ आ गए. सूरत और हाँ सब घूम के आए. मीठी नदी. हाँ मीठी तलाई. मैं और आप. नहीं कार से आपके साथ जाने में क्या फायदा है, मुझे कोई लालच नहीं. मैं आपके सारे आश्रम देख रहे थे, घूमते फिरते 10 दिन 15 दिन. गाड़ी में आश्रम नहीं.
गाड़ी जाती नहीं उधर। रात कहीं रुकेंगे बिल्कुल। तो बाहर सब लोग दूर, बहुत दूर है। नर्मदे खूप साधू महात्मा हे साधे सज्जन आहेत. नर में नारायण साधू तोची ओळखावा देवते त्याची जाणावा. हे बघा, हे भगवान महाराज आहेत. हे सगळे आमच्या तिकडची गँग आहे. आणि आम्ही मग अशी इथं आलेलो. खूप छान आणि खूप सुंदर इथला आश्रम. ते समोरचे आहेत ना, हे आहेत आमवाले बाबा. हे खूप चांगली अप्रतिम सेवा. शुद्ध तुपातलं जेवायला घालतात ते. शुद्ध तुपातलं सात्विक नॉर्मली. हा तुम्ही होता कुठे इतके दिवस मग? नर्मदे हार ही त्यांचीच कुठे इथंच ते राहतात. असे खूप छान म्हणजे राहतात साधे. खूप साधू महात्मा जे ते एकदम साधे सुधे माणसं असतात, पण त्यांची सेवा अप्रतिम असते बरं. आणि सगळ्यांना आलं की जे पाहिजे ते फलारी म्हटलं की तुम्हाला सगळे फ्रूट वगैरे सगळं द्या. आणि साजूक तुपातलंच खायला. नर्मदे खूप चांगला आहे हा आश्रम. त्या गावाचं नाव काय म्हणजे टोक. आणि ही त्यांची जागा आहे. इथं त्यांचा आराम असतो. हे दोन त्यांचे जे कामाला आहेत ना ते येतं बरं का त्यांच्याकडे. आणि साधू महात्मांची रूम तिकडे, ती समोरचे तिकडचे समोरचे. बघा त्या दुसऱ्या साधूला काहीतरी साखर देत आहेत ज्यूस बनवायला. नर्मदे हनुमान मंदिर केटा गावी नाही मागाची. कवडा, गुलाबजामुन, सुकी भाजी, डाळ, चावल. नर्मदे यांनी गुलाबजाम दरवून ठेवले. नंतर घेणार. नर्मदे आणि सगळ्यांनी अत्यंत सेवा केलेली आहे. इथं खूप चांगले साधू महात्मा राहतात. आमवाले बाबा म्हणतात त्यांना. आणि हे समोर बसले ते आणि यांनी केले. खूप छान सुंदर. नर्मदे माता नर्मदा मैया की कृपा आणि ह्या लोकांचे आशीर्वाद आहे. त्यांची सेवा आहे, अत्यंत चांगली सेवा आहे. नर्मदे बस मध्ये पोटभर साधूच्या तिथे गेलं तर तुम्हाला असं कोणत्याही साधूच्या आश्रमामध्ये अत्यंत खूप भरपेट भोजन प्रसादी असते. अत्यंत चांगली चविष्ट आणि सुंदर असते. नर्मदे ते गावातला आश्रम हनुमान मंदिर.